अमेरिकेनं अलीकडेच व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलास माडुरो यांना त्यांच्याच निवासस्थानातनं उचललं आणि अमेरिकेत घेऊन गेले. एखाद्या सार्वभौम देशाच्या प्रमुखाला अशा प्रकारे अपहरण करणं ही अलीकडच्या काळातील जगातील पहिली घटना असेल. याच्यापूर्वी अमेरिकेनं दुसऱ्या देशांवर आक्रमण केली नाही असं झालेलं नाहीये. शीतयुद्धाच्या काळात रशियानं देखील असं केलं, अमेरिकेनं देखील असं केलं. रशियानं मध्य एशियाई देशांवर आक्रमण केली आणि ते देश आपल्या घशात घातले. अमेरिकेनं देखील व्हिएतनामवर आक्रमण केलं, अनेक देशांवर आक्रमण केली, इराकवर आक्रमण केलं. तिकडचा राष्ट्रपती सद्दाम हुसेन याला पकडलं आणि फाशी दिली. बांगलादेशमधलं सरकार देखील अमेरिकेनंच उलथवलं हे आता स्पष्ट आहे. पण एखाद्या सार्वभौम देशाच्या राष्ट्रपतीलाच, राष्ट्रप्रमुखालाच अपहरण करून आपल्या देशात आणणं ही जगाच्या राजकारणातली पहिली घटना आहे. त्यामुळे आता याच्या पुढे शक्तिशाली देशांनी जर असं केलं तर मग अमेरिका बोलू शकणार नाही. चीनने उद्या जर तैवानच्या राष्ट्रप्रमुखाला उचललं, उद्या आणखीन कोणी जर बांगलादेशच्या राष्ट्रप्रमुखाला उचललं तर मग हे जगभरामध्ये एक अराजक माजेल. अमेरिकेने म्हणताना असं म्हटलंय की व्हेनेझुएलामधून ड्रग्ज ट्रॅफिकिंग होतं, आम्ल पदार्थांचा व्यापार होतो म्हणून ते केलेलं आहे, पण हे खोटं आहे. पेट्रोलचा व्यापाराशी या सगळ्याचा संबंध आहे आणि अमेरिकेचं अर्थकारण हे मोठ्या प्रमाणावर पेट्रोलच्या व्यापारावर अवलंबून आहे. हे इथे लक्षात घेतलं पाहिजे. इराकमध्ये सद्दाम हुसेनकडे देखील खूप विनाशकारी शस्त्र आहेत असं म्हणून आक्रमण केलं. विनाशकारी शस्त्र एक सुद्धा सापडलं नाही. त्यांचं लक्ष इराकमधलं तेल होतं. भारताचं आता अर्थनीती, भारताची सैनिकी शक्ती आता किती मोठी आहे हे ऑपरेशन सिंदूरच्या वेळेला आपण पाहिलेलं आहे. चीनच्या तंत्रज्ञानापेक्षा सुद्धा भारताचं तंत्रज्ञान किती वरिष्ठ आहे हे देखील दिसलेलं आहे. हे आपलं भाग्य आहे की एक स्पष्ट निर्णय घेणारा पंतप्रधान लाभलाय आणि सैनिकी ताकद ही आपल्या देशाची आज मोठी आहे. तंत्रज्ञान देखील बरंच विकसित आहे. या अर्थाने आपण भाग्यशाली